बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हदगावमधून. हदगाव तालुक्यातील बामणी तांडा येथे एका घराला लागली आग. आगीमध्ये घरातील मौल्यवान वस्तू व अन्नधान्य व रोख रक्कम जळून खाक. हदगाव तालुक्यातील बामणी तांडा येथील बालाजी मोहन आडे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने घरातील मौल्यवान वस्तू फ्रीज, टीव्ही, कूलर, गादी, पलंग व अन्नधान्य व काही रोख रक्कम जळून खाक झाली आहे. बालाजी मोहन आडे गरीब कुटुंब रोज मंजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. घरामध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन घरातील सर्व संसारिक वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू, अन्नधान्य व त्यांच्याकडे एक 10 टायरी मोटार वाहन त्यांच्याकडे होतं. त्यांनी विकून घरामध्ये रोख रक्कम ठेवली होती, तेही त्यामध्ये जळून खाक झाल्याचं बोललं जात आहे. घराचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. गावातील काही नागरिकांनी पुढाकार घेऊन आग पाणी टाकून विझवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने घरातील मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्याचे दिसून आले आहे. महा 24 तास नांदेड. मी बालाजी मोहन आडे, बामणी तांडा. घरातलं सगळं सामान जळालं, खाया प्यायची वस्तू सगळी जळाली आणि पैसे होते. गाडी 14 टायर गाडी होती माझ्याजवळ. गाडी विकली होती, पैसे होते घरात, पैसे पण सगळे जळाले. 3 लाख रुपये होते घरात, ते सगळे जळाले. आज 12:30 वाजता शॉर्ट सर्किट झाल्यामुळं सगळं जळालं घरात. तुम्ही घरी नव्हतो, मी कामावर गेलतो. माझी बायको आईच्या इथं होती. काय काय जळालं आपल्या घरात? सगळं सामान झालं, पैसे पण झाले. किती पैसे होते? टीव्ही, 3 लाख. मी संदीप पवार, सरपंच कवाना. इथं अशी घटना घडली दुपारच्या 1 वाजता. शॉर्ट सर्किटमुळं बालाजी मोहन आडे राहणार बामणी तांडा यांचं घर जळून खाक झालेलं आहे. आणि यांच्या घरामध्ये जे वस्तू होत्या LCD, TV, कूलर, फ्रीज यांचं अतोनात नुकसान झालेले आहे, जळून खाक झालेलं आहे. आणि माझ्या मताने त्यांना काहीतरी काल 14 टायर गाडी विकली होती. त्या गाडीचे काही पैसे होते 3 लाख रुपये. ते 3 लाख रुपये पण कपाटामध्ये ठेवले होते. ते कपाट जळाल्यामध्ये पैसे पण जळून खाक झालेला आहे आणि अतोनात नुकसान झालेले आहे. शासनानं याच्यावर दखल घेऊन ताबडतोब या गरीब माणसाचं नुकसान झालेलं भरपाई करून द्यावं आणि यांना तात्कालीन मदत द्यावं ही आमची इच्छा आहे.